नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कधी कधी साधीच पोळी भाजी खावीशी वाटत नाही आणि खूप काही आट्टासाचा पदार्थ बनवायचा सुद्धा मूड नसतो. अशा वेळी ही सहज साधीच पण खमंग चवीची पोळी किंवा पराठा तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता. नेहमीप्रमाणे चपाती लाटून घेतली, यावर चमच्याभर साजूक तूप घालून सगळ्या पोळीला व्यवस्थित पसरवून लावायचं. आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर पसरवूया. या ठिकाणी मॅगी मसाला मी यावर पसरवलेला आहे. तुम्हाला आवडेल तो मसाला तुम्ही यावर घालू शकता, पावभाजी मसाला किंवा तुमच्या आवडीचा. आणि कसुरी मेथी या ठिकाणी घातलेली आहे थोडीशी. चिमूटभर जिरं घातलं, अख्खे जिरे घातलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही ओवा सुद्धा घालू शकता जिऱ्याऐवजी. आणि थोडंसं चिमूटभर मीठ कणिक मळताना घातलेलंच आहे, पण मसाला आणि तिखट घातलं त्यामुळे थोडंसं मीठ घातलं की याची चव उचलून म्हणजे छान लागते. आता कोथिंबीर घातली यावर आणि याची गुंडाळी करायची. अगदी सहज सोपी पद्धत आहे हे. चवीला मात्र अप्रतिम हा पराठा लागतो. नाश्त्याला करा किंवा डब्यासाठी सुद्धा करू शकता. आता या गुंडाळीला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा कट द्यायचा. कट आरपार अजिबात द्यायचा नाही. आता याला गोल गोल गुंडाळून वरचा शेवटची बाजू खालच्या बाजूला दाबून असा व्यवस्थित उंडा दाबून तयार करून घ्यायचा. आणि आता कोरड्या पिठामध्ये म्हणजे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, बुडवून याची जाडसर अशी पोळी लाटून घेऊया. यातला एखादा जिन्नस तुमच्याकडे नसेल तरी काहीच हरकत नाही, किंवा मग तुमच्याकडे उपलब्ध असतील ते मसाले यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता. ही पोळी मात्र थोडीशी जाडसर ठेवायची, खूप पातळ नाही करायची. आणि आता काय करायचे, गॅसवरती तवा तापत ठेवला, मध्यम गॅस आहे, यावर सुद्धा तूप घालायचं. याला भरपूर साजूक तूप वापरूया, म्हणजे हा एकतर पौष्टिक होईल आणि खमंग सुद्धा लागेल. आता यावर ही पोळी घातली म्हणजेच पराठा, आणि याला पहिली बाजू थोडीशी भाजल्या गेली की पलटून घेऊया. आणि आता वरतून तूप लावायचं, दुसरी बाजू सुद्धा पलटवून यावर सुद्धा तूप लावायचं आणि खरपूस असा मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा. गरमागरम अगदी अप्रतिम चवीचा हा पराठा होतो. अजिबात आटास आपण काही वेगळा केलेला नाहीये. हा पौष्टिक नाश्ता तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. नंतर भेटूया अशाच एखाद्या छोट्याशा रेसिपी सोबत. धन्यवाद.